मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रथम माझ्या गुरुला वंदन करतो. माझे गुरु भारत मामा मळगे माझे माझे जन्मदाता, माझा पिता आणि माझे वडील हे माझ्या आयुष्यामध्ये खिलारसाठी लाभलेले गुरु आहेत. तर वेळोवेळी पावलोपावली चुकलेल्या गोष्टी, आलेले प्रश्न, मनात आलेले शंका निरसन करायचं काम हे माझ्या वडिलांकडून झालेलं आहे माझं. तर त्यामुळं जो गुरु जन्मदाताच असतो तो निर्मळ मनाने शिकवतो आणि तो निर्मळ मनाने सांगतो. मात्र त्या गुरुसोबत एकनिष्ठ हे देवापासूनच किंवा माझ्या नशिबातच, कारण ते माझा वडील असल्यामुळे मला तर एकनिष्ठ राहावंच लागतंय. आणि त्यानंतर ते जे ज्ञान सांगणार आहेत, हा मुलगा आपला चांगला तयार व्हावा किंवा ह्याला योग्य समजावं म्हणून ते योग्य पद्धतीने मला सांगणार. आणि पावलोपावली वेळोवेळी 24 तास जेव्हा शंका येईल तेव्हा आम्ही चर्चा करत असतो. आज अख्ख्या महाराष्ट्राला आणि कर्नाटकला माहिती आहे की हे बापलेक एकत्र आहेत किंवा ह्या बापलेकांचा एकत्र संवाद होतो. एखाद्याचा खिलार बघितल्यावर, एखाद्याच्या कुटुंबात गेल्यावर किंवा सरळ पद्धतीची भेट घेतल्यावर किंवा यात्रेत किंवा बाजारात मी नेहमी चर्चासत्र तुमच्यापर्यंत पोच करतो. तर त्या गुरुला माझं प्रथम वंदन. तर त्यानंतर घाडगे साहेबांचं मनापासून मी आभार मानतो खरंच. कारण घाडगे साहेब जर आले नसते, घाडगे साहेबांनी जर मुलाखत घेतली नसती, घाडगे साहेब जर पोचले नसते, तर आज मला जे माझं तोंड बंद होतं तर ते उघडलं नसतं. आणि घाडगे साहेब आलेच नसते तर ही व्हिडिओ करायची वेळ आली नसती. आणि घाडगे साहेब येऊन गेले, घाडगे साहेबांनी मुलाखत घेतली, घाडगे साहेबांची तांडूर गावी व्हिजिट झाली किंवा घाडगे साहेब तिथून इथपर्यंत आले. हा सगळा प्रवास जसा आपण व्हिडिओमध्ये प्रवास सांगतो तसा मी व्यवस्थित हा प्रवास त्या घटनेचा क्रम सांगतोय मी. आणि त्यानंतर घर बसल्या व्हिडिओ बघत असताना घाडगे साहेबांची बघू द्या किंवा माझी बघू द्या, ज्यांना ज्यांना गैरसमज होतोय किंवा ज्यांना ज्यांना वेगळं वाटतंय, काही लोक घरात बसून निगेटिव्ह कमेंट म्हणा किंवा त्यांचे विचार मांडत असतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे मंडळी, लक्षात ठेवा. तर खिलार शेतकरी शान परिवारनं गुरुकडून शिकलेल्या गोष्टी कोणत्या? जात गोत आखीव रेखीव कोरीव काटाळ फुल बारकावा फुल चित्रा व्यवस्थित तोंडा शिंगाला अंगाला गळ्याला सगळा बारकावा असणारा. जसे शरीर आहे त्याचं दंड म्हणा, त्याचं गळा म्हणा, त्याचं तोंड म्हणा, त्याची शिंग म्हणा, त्याचा कलर म्हणा, त्याची नागपुडी म्हणा किंवा त्याची छाती म्हणा, त्याचं पाय म्हणा, त्याचं शेपूट म्हणा, त्याचं चौक म्हणा, ह्या गोष्टी मला शिकायला वारंवार मिळालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी माझ्या गुरुने शिकवलेल्या आहेत. म्हणून मी ते अवयव आम्ही दोघं शोधत शोधत अभ्यास केला. अख्खा महाराष्ट्रामध्ये जेवढं फिरता येते तेवढं फिरून किंवा कर्नाटकचा काही भाग सुद्धा आम्ही फिरून अनुभवलाय. मग त्यानंतर कोणत्या भागात कोणत्या प्रकारची माणसं आहेत, कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे खिलार आहेत, कोणत्या भागातला खिलार हा लहानपणापासून मोठ्यापर्यंत कसा दिसतो आणि कोणत्या भागातला खिलारा उतरत्या वयात कसा दिसतो, जन्मल्यावर कसा दिसतो, कोणत्या बैलाचं वासरू जन्म घेतल्यावर कसं दिसतं, मोठं झाल्यावर कसं दिसतं, किंवा कोणतं वासरू लहानपणी ओळखायचं की हा बैल राखण्यासारखा आहे किंवा हा बैल विकण्यासारखा आहे किंवा हा बैल कितीला विकावा किंवा ही गाय कितीला विकावी, ही विकावी का न विकावी, अशा अनेक विषयांच्या चर्चा आमच्या बापलेकाच्या जनतेच्या समोर, जनतेच्या दारात, शेतकऱ्याच्या घरी, वळू मालकांच्या घरी झालेल्या आहेत मंडळी, लक्षात ठेवा. तर ही वेळोवेळी नोंद केलेली आहे आणि हा व्हिडिओ हा शेवटचा असणार आहे. कारण इथून पुढं सविस्तर व्हिडिओ बनवणं आणि ते जगापुढे सांगणं म्हणजे ते कुठेतरी बोरिंग असणार आहे, हे मला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण काही भाग राहिलेला असतो तर तो ऐकायचा इतर व्हिडिओ मधून मिळत नाही. मात्र त्याच्यासाठी स्पेशल डोक्यात विचार आल्यानंतर किंवा कल्पना लागल्यानंतर जगापुढे मांडायचा मी प्रयत्न करतोय. तर विषय असा आहे की गाडगे साहेबांचा आभार का म्हटलं मी, तर गाडगे साहेब बरेच दिवस झाले माझ्या ओळखीचे आहेत. गाडगे साहेब एक चांगलं खिलार प्रचारासाठी काम करतायत हे सुद्धा मला माहित होतं किंवा इतरांकडून ऐकलं होतं. मी स्वतः सुद्धा गाडगे साहेबांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी ओळखत नव्हतो. गाडगे साहेबांना त्यांच्याकडं असणाऱ्या बाजा बैलापासून मी खरं ओळखायला लागलो. कारण हा चांगला बैल सांभाळणारा माणूस आहे, चांगला बैल टिकवणारा माणूस आहे आणि चांगला व्यक्ती आहे आणि चांगल्या गोष्टीवर ह्या माणसाचं लक्ष आहे. ह्या दृष्टिकोनातून गाडगे साहेबांची ओळख माझ्या मनात होती आणि त्यानंतर मी त्यांची भेट घेतली. भेट घेऊन मला ज्या पद्धतीनं सकारात्मक मन मोकळेपणानं त्यांच्या आयुष्याच्या भल्यासाठी व्यक्त होता येतंय तेवढं मी व्यक्त झालोय आणि त्यांच्या कुटुंबाची सुद्धा साथ आहे का नाही हे सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून मी त्यावेळेला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलेली आहे. ती त्यांच्या पत्नी असू द्या, त्यांचा मुलगा असू द्या, त्यांची आई असू द्या, त्यांचे वडील असू द्या किंवा आलेले मित्रमंडळ सुद्धा, तो सुद्धा योगायोग होता. तर मंडळी गाडगे साहेबांचं इकडं येण्याचं एक कारण होतं.
गाडगे साहेब काय माझी सेपरेट मुलाखत घ्यायची म्हणून किंवा गावातल्या तांडूरच्या राजाची मुलाखत घ्यायची म्हणून हा विषय रंगलेला नव्हता. तुम्ही अजूनही माझ्या पाठीमागे विचारा गाडगे साहेबांना की गाडगे साहेब खरंच राजची मुलाखत घेण्यासाठीच तुम्ही नियोजन करून गेला होता का, किंवा तांडूरच्या राजाची मुलाखत घ्यायचीच म्हणून तुम्ही त्यांना संदेश देऊन किंवा निरोप देऊन गेला होता का. मला तरी ते माझी मुलाखत घ्यायची किंवा बाईट घ्यायचे म्हणून हा संवाद झालेला नव्हता, किंवा तांडूरच्या राजासोबत त्यांचा संवाद झाला असेल नसेल तो भाग त्यांना माहिती, मला माहित नाही. ते झाल्यानंतर समजलं. तर सुरुवातीपासून घटनाक्रम सांगतोय त्यांचा येण्याचा. तर गाडगे साहेबांचे मित्र कराडचे, कराड भागातले, कराड सातारा या भागामध्ये आहेत. तर त्यांनी जवळपास 1 महिना माझ्याशी संपर्क साधला की तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही चांगलं सांगताय, तुम्ही चांगला सल्ला देताय, किंवा तुमच्या वंशावळीतून आम्हाला एखादी कालवड घ्यायची आहे. तर मंडळी लक्षात ठेवा की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कोणी असू द्या, भेट नसताना जर समोरून बोलला तर मी माझ्या वंशावळीवर किंवा रूपावर म्हणा, जातीगोतीवर माझं भाषा असतं किंवा माझा संवाद असतो, त्या पद्धतीने माझं बोलणं असतं. त्याच्या आधीही सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, सरळ पद्धतीने गाठीबिटी घेतल्याशिवाय कोणत्याही विषयाला सुरुवात करू नका म्हणून मी हात जोडून सर्वांना अजून सुद्धा सांगतोय. तर गैरसमज वाढत जातात माणसाचे, आणि त्या गैरसमज म्हणून जो गैरसमज करतो तर त्याच्याही पायावर तो धोंडा मारून घेतो, आणि त्याच्याकडे बघणारे 4 आहेत तर त्यांचंही नुकसान होतं. मात्र त्या नुकसानीला कारणीभूत कोण असतो, जो गैरसमज करून घेतो तो असतो. तर मंडळी गाडगे साहेब ज्या वेळेला आले त्याच्या आधीचा घटनाक्रम असा आहे की त्यांच्या मित्रांनी मला कळवलं की किंवा मागणी केली. 1 महिना विषय चालू होता की आम्हाला एखादी वस्तू घ्यायची. तर मंडळी ती वस्तू त्यांनी फोटो व्हिडिओ मधून पसंत केली. त्यानंतर त्याची किंमत जास्त वाटल्यानंतर मी त्यांना इतर फोटो व्हिडिओ सुद्धा पाठवले, इतर गोष्टी सुद्धा पाठवल्या. तर त्यांनी सांगितलं त्यांचं बजेट, त्या बजेटच्या मानानं आम्हाला पाहिजे. मी त्यांना काय सांगितलं की वस्तू आधी समोरून बघा, बघितल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नका, आधी तुमची माझी भेट झाली पाहिजे. हा उघड उघड संवाद झालेला आहे. त्यानंतर परत त्यांनी एक विशिष्ट किंमत सांगितली की त्या विशिष्ट किमतीला आम्हाला एखादी वस्तू पाहिजे. तर त्यांना इतर पाठवलेल्या वस्तू पटलेल्या नाहीत. मी इतर शेतकऱ्यांच्या पाठवल्या किंवा XYZ वस्तू पाठवल्या. तर त्यांनी परत मी जी वस्तू सुरुवातीला पाठवली होती त्या वस्तूवर त्यांनी परत बोट लावला की की आम्हाला ही वस्तू पाहिजे आणि आम्हाला ह्या बजेटमध्ये पाहिजे, तेवढी द्या, तुमची आठवण राहील आणि तुमचं खरंच नाव आमच्या भागात राहील. म्हणजे असं प्रत्येक जण म्हणतोच की त्यांच्या बजेटमध्ये ती वस्तू मिळण्यासाठी किंवा मिळवून टिकण्यासाठी, टिकवण्यासाठी. मग पुढे काय करतात ते मला माहित नाही. इतर ज्या डोळ्याआडची जनता त्याच्यासाठी समोर समोरची ओळख लागते. तर त्यानंतर काय झालं मंडळी, ते जे मित्र होते गाडगे साहेबांचे, तर गाडगे साहेबांचे मित्र आहेत म्हणून मला समजलं नाही, किंवा ते गाडगे साहेबांना ओळखतात म्हणून मला माहित नाही जोपर्यंत आमचा संवाद चालू होता तोपर्यंत. जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही समोर या, समोर आल्यानंतर सगळ्या गोष्टी करू, तर त्यांनी काय सांगितले की आम्ही गाडगे साहेबांना घेऊन येणार आहोत. मग गाडगे साहेबांना घेऊन येणार आहात, गाडगे साहेब आमचे मित्र आहेत आणि गाडगे साहेबांनी तुमचं नाव सजेस्ट केलं, कारण माझा प्रश्न आहे कॉमन की माझी ओळख कोणी करून दिली. तर त्यांना विचारलं त्या कराड भागातील लोक मित्र खिलार प्रेमींना, तर त्यांनी सांगितलं की गाडगे साहेबांनी तुमची ओळख करून दिली म्हणून. मग ठीक आहे, मग त्या ठिकाणी आपल्या माणसानं किंवा प्रचार प्रसारक आम्ही एका क्षेत्रातली माणसं, ठीक आहे म्हणलं, आपलं कुठं ना कुठं आज ना उद्या एकमेकांचं भलं होऊ शकतं. तर गाडगे साहेब आहेत, गाडगे साहेबांचे मित्र आहेत म्हटल्यानंतर मी त्यांना काय सांगितलं की तुमच्या मागणीला मान देतो, किंवा आपण इथं आल्यानंतर ऍडजस्ट करू, किंवा इथं आल्यानंतर मिळतो जुळतो करूया आपण. मात्र तुम्ही इथं येऊन समोर पसंत केल्यानंतरच्या पुढच्या गोष्टी. तर असं सांगितल्यानंतर हा संवाद झाला आणि गाडगे साहेबांची त्यांनी ओळख सांगितल्यानंतर मी त्यांना त्यांच्या मनासारखा राजी झालो. परत त्यांनी यायचं, बाहेर गावी कुठेतरी गेले होते आणि यायचं त्यांचं नियोजन 2-3 दिवस चालू होतं. एक दिवशी अचानक नियोजन झालं त्यांचं आणि मी सांगितलं की त्यांना यायच्या आदल्या दिवशी किंवा निघताना मला कॉल करा, कळवा. कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी घरात असतोय नसतोय, अचानक काम निघतं, बाहेर मुलाखतीला कुठं जाऊ शकतोय, आणि समोर जर अचानक आलं तर माझी तुमची भेट होणार नाही. कारण असे अचानक येतात. अचानक जो येणारा माणूस असतो तर तो वेगळ्या भावनेचा असतो, आणि जो नियोजन करून येतो तर त्याची भावना वेगळी असते. मग त्यानंतर त्यांनी मला एक दिवस सकाळी फोन केला आणि रात्री फोन केला होता, आम्ही निघणार आहे, येणार आहे. त्यानंतर मी खात्री करावं म्हणून मी सकाळी फोन केला. गाडगे साहेबांनी फोन उचलला. गाडगे साहेब म्हणले आम्ही येतोय आणि 6 वाजता निघतोय. तर त्यांना फोन करून मी कन्फर्म करतो, खात्री करतो, ते निघाले की आम्ही कळवतो तुम्हाला. तर त्यांचं नियोजन झालं, मला कळवलं, निघाले. सकाळी
6च्या दरम्यान त्यांनी निघतो म्हटले, पण त्यांचा निघालेला ऍक्युरेट टायमिंग त्यांचं त्यांना माहिती आहे. तर तिथून निघाल्यानंतर मी प्रथम विचारलं, परत एकदा विचारलं, की साहेब तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट येणार आहात का तुम्ही फिरत कुठं थांबत येणार आहात? तर गाडगे साहेबांनी मला सांगितलं, की आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे येणार आहे. आणि त्यांना सुद्धा मी विचारलं, की तुम्ही कुठं फिरत येणार आहात का थांबत येणार आहात का डायरेक्ट माझ्याकडे येणार आहेत? कारण का माझे वडील आजारी होते. माझे वडील सरळ पद्धतीने ज्यांनी बघितलं आहे त्यांचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कधी कधी आजारी असतात. आता त्यांना इतर काही गोष्टी आता सहन होत नाहीत किंवा त्यांची चिडचिड वाढते. अशा अनेक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी मी सतर्क असतो. म्हणून त्यांना त्या दिवशी दवाखान्याला न्यायचं काम निघालं होतं. आणि मग ते येणार आहेत म्हणून समजल्यानंतर मी घरी थांबलो. आज येणार आहेत तर जवळपास 200 ते 250 किलोमीटर जास्त करून सातारा आपण पकडूया. तर 200 ते 250 किलोमीटर मोरून येण्यासाठी कंटिन्यू जरी आला तुम्ही डायरेक्ट येतो म्हटलं तर जवळपास 3 ते 3.5 तास किंवा 4 तास तुम्हाला लागतात. मला सुद्धा माहिती आहे की पुण्याला जायला 4 तास कंटिन्यू गेले तरी लागतात किंवा 5 तास लागतात. तर म्हणजे ते तिथून निघाल्यानंतर जवळपास सकाळी आम्ही निघालो म्हणून सांगितलं, 6 ते 7च्या दरम्यान ते निघाले. निघाल्यानंतर इथं पोहोचायला जवळपास एक 3 तास धरू किंवा आपण एक 4 तास धरू, 10 वाजता किंवा 11 वाजता पोहोचतील असा एक अंदाज होता आमचा. मग 10-11 वाजता त्यांची भेट झाल्यानंतर, व्हिजिट झाल्यावर एक तासभर चर्चासत्र होईल आणि चर्चासत्र झाल्यानंतर ते निघून गेल्यानंतर आपण दवाखान्याला घेऊन जाऊ वडिलांना, असं आमचं नियोजन झालं होतं वडिलांचं माझं. परत वडिलांनी मला 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले काही विचारलं नाही. मात्र 3 वाजता किंवा पुढं 3:30 वाजता माझे संग बोलले, की ते नक्की येणार आहेत का किंवा यायला लागलेत का किंवा कुठपर्यंत आलेत. तर मंडळी त्यांना मी लोकेशन पाठवलं. लोकेशन पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथं आलोय, तिथं आलोय. मी काय सांगितलं, की गावाकडे येताना लोकेशन तुम्हाला कोणत्याही मार्गाने जाऊ शकतो, 2 ते 3 मार्ग नेऊ शकतं. तर तुम्ही मला फोन करत या. संवाद करत करत आपली ओळख सुद्धा होऊ शकते आणि तुम्ही डायरेक्ट घरी वेळेत पोहोचू शकाल. तर मंडळी त्यानंतर त्यांना लोकेशन पाठवलं. त्यांनी सांगोल्यापर्यंत फोन केला. परत मंगळपर्यंत आल्यानंतर आम्ही मंगळपर्यंत आलोय म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मंगळात आलोय म्हणून त्यांनी सांगितलं. मंडळी लक्षात ठेवा, 12-1च्या दरम्यान आम्ही मंगळात आलोय म्हणून सांगितलं त्यांनी. ह्या दरम्यानचं टायमिंग होतं. मग मंगळवेढ्यातून एक 16 किलोमीटर अंतर आहे. 16 किलोमीटर मध्ये यायला म्हटलं तर एक अर्धा तास पकडू आपण. मग ते दिलेल्या टायमिंगनुसार आम्ही तासभर वाट बघितली. मग तासभर वाट बघितल्यानंतर तरीही ते पोहोचलेले नाहीत माझ्यापर्यंत. मग त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लोकेशन पाठवा, आम्ही लोकेशनवर येतो. तर मंडळी त्या टप्प्यात 3 तास त्यांना लागले, 3 ते 4 तास लागले माझ्यापर्यंत पोहोचायला. म्हणजे ते पोहोचले माझ्याजवळ 3 ते 4च्या दरम्यान पोहोचले. मग 3 ते 4च्या दरम्यान पोहोचल्यानंतर पुढे जाण्याची गडबड म्हणा, वेळ आवरण्याची गडबड म्हणा किंवा जो काही संवाद आहे तो संवाद झाला. तर इथं आल्यानंतर त्यांनी परत जी वस्तू त्यांनी मोबाईलवरती मला चर्चेला घेतली होती किंवा त्यांना पसंत पडली होती, तर ती वस्तू इथं आल्यानंतर त्यांनी परत निम्म्या किमतीला मागितली. म्हणजे आज त्यांनी त्यांच्या शब्दावर सुद्धा त्यांनी मान दिला नाही किंवा त्यांनी किंमत दिली नाही किंवा त्यांचा विश्वास त्यावरती बसला नाही. आणि त्यांनी इतर व्यक्तीचं नाव सांगितलं की बाबा इतर व्यक्तीला पाहिजे, मात्र मोबाईलवरून एवढीला पाहिजे होती आणि इथं समोर आल्यानंतर आम्हाला एवढ्या रकमेला, म्हणजे त्यांनी जवळपास निम्म्याला निम्मी किंमत कमी केली. मग त्यानंतर मला ओळखू आलं की हे खरंच हे आपल्या संग जो वेळ घेतला, आपल्या संग जी चर्चा केली त्या दृष्टिकोनातून आले नाहीत. यांचा दृष्टिकोन एक वेगळा असावा हे माझ्या परत लक्षात आलं. पण ऐन वेळेला आपण एक वेगळं न बोलता आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार करणं, त्यांचा संवाद ऐकणं किंवा त्यांचं मत ऐकणं हे सगळं केलं. आणि त्यानंतर ते जवळपास त्यांची मुलाखत घेतली, चर्चासत्र झाले, त्यांनी उत्तर दिली. गाडगे साहेबांनी तुमची ओळख करून दिली. आणि त्यानंतर मग त्यांना विचारलं मी सहज की तुम्ही एवढ्या एवढ्या टायमिंगला मंगळमध्ये होता, 16-17 किलोमीटर मध्ये यायला तुम्हाला जवळपास किती एक अर्धा तास लागला असता, पण तुम्ही 2 ते 2.5 तास किंवा 3 तास तुमचे गेले. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं मला की आमचा रस्ता चुकला. आम्ही लोकेशननुसार गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि मग तिथून आलो. मग त्यांनी प्रथम मला त्यांचं असं नियोजन आहे म्हणून सांगितलं असतं तर माझ्या वडिलांना मी दवाखान्याला नेऊन उपचार करून त्यांना परत घेऊन आलो असतो आणि त्यांच्याही तब्येतीला आराम वाटला असता आणि त्यानंतर त्यांची नाराजी झाली नसती किंवा आलेल्या
पाहुण्यांसोबत जे व्यक्त व्हायचं असतं तर ते व्यक्त होण्यासाठी ते नाराज झाले त्यावेळेला, किंवा आपण म्हणतो ना सहकार्य किंवा समजून घ्या. तर आलेल्या माणसाने दिलेल्या वेळेत नियोजन जर नाही केलं किंवा दिलेल्या वेळेत जर नाही पोहोचले तर त्यानंतर जो घोटाळा होतो किंवा अडचणी येतात तर त्या अडचणींना कोण सामोरं जायचं. तर अशा प्रकारे माझी त्या ठिकाणी म्हणजे निगेटिव्ह जे कमेंट करतात किंवा जे चुकीचं गैरसमज करतात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे बरं का. कारण जनरली जे खिलार शेतकरी किसान परिवारचे सहमत आहेत तर त्यांना ह्या व्हिडिओच काहीच वाटणार नाही. मात्र जे घर बसल्या त्या व्हिडिओ नंतर जे चुकीचा काहीतरी अर्थ घेऊन किंवा चुकीची कमेंट करतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतोय. आणि त्यांनी परत त्यांचा पाहुणचार झाला किंवा त्यांची चर्चासत्र झाली, मुलाखत झाली आणि ते त्यानंतर निघून गेले. हा असा घटनाक्रम आहे. म्हणजे त्यांनी मला जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगला माझ्याजवळ पोहोचलेले नाहीत. पण पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांनी जे मोबाईलवरती व्यक्त झाले होते तर ते सुद्धा धाडस करून त्यांच्या तोंडातून तो शब्द आलेला नाही. त्यामुळं माझी यामध्ये काही चूक नाही. मात्र त्यांनी मी सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्याच गोष्टी डोळ्यानं बघून आपण सुरुवात करू आणि डोळ्याआड कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायची नाही. तर त्यांनी परत घाडगे साहेबांवरती ढकलून दिलं आणि घाडगे साहेबांना सांगितलं की घाडगे साहेब काय म्हणतील ते. मग नंतर घाडगे साहेबांचं किंवा माझं मला जनरल चॅनलवाल्यांचं काय काम असतं की कॅमेरा चालू ठेवणे आणि व्हिडिओ करणे आणि ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचा आहे ज्याच्या डोक्याच्या लेवलनं प्रश्न विचारत असतो. काही जगाच्या कल्याणाचा प्रश्न विचारतो, काही शेतकऱ्याच्या कल्याणाचा प्रश्न विचारतो, काही त्या खिल्लारच्या कल्याणाचा प्रश्न विचारतो आणि काही जण असेच टाइमपास म्हणून कुठेतरी वेळ घालवायचा आणि कॅमेरा आपला चालू आहे काहीतरी प्रश्न विचारायचा असा प्रत्येकाचा उद्देश असतो. तर गाडगे साहेबांचं काम होतं फक्त कॅमेरावरती आणि चालू ठेवणं व्हिडिओ आणि आपलं जनरल चर्चा काहीतरी काहीतरी करणं. जनरल जे काय माणूस मीडिया पार्टनर करतो त्याच्या डोक्याच्या उद्देशानं करतो. तर त्यांनी गाडगे साहेबांवरती ढकलायचं आणि गाडगे साहेबांना म्हणायचं साहेब काय म्हणतील ते. मी सुद्धा त्यांना सांगितलं की गाडगे साहेबांनी म्हणू दे. त्याने पाठीमाग किंवा कधीही कोणाला म्हणू द्या की मी असं बोललो नाही म्हणून, की मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही जे काय बोलाल तर त्याच्यावरती विचार करतो आणि तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. तर त्या गोष्टीला सुद्धा गाडगे साहेब त्या ठिकाणी राजी झालेले नाहीत. कारण गाडगे साहेब म्हणले मी काय बोलणार, मध्यस्थी माणूस. कारण त्यांची झेप किती आहे, मित्रत्व वेगळं आणि घेणावळ वेगळी, खरेदी विक्री वेगळी, धाडस वेगळी, पारख वेगळी, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मित्र असला म्हणून सगळ्याच गोष्टी ह्या एकत्र असतील असं नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. तर त्यांनी गाडगे साहेबांवर ढकललं, मी पण गाडगे साहेबांवर ढकललं, पण गाडगे साहेबांना तिथं तोडगा काही काढता आला नाही. मात्र त्यांनी त्यांचं मत गाडगे साहेबाला मांडलं होतं, मी पण माझं मत त्यांनी बोललेलं मी गाडगे साहेबाला मांडलेलं होतं. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही. का निघाला नाही? तर ते गाडगे साहेबांचे जे मित्र होते तर त्या मित्रांनी मागणीपेक्षा, मोबाईलच्या मागणीपेक्षा सुद्धा आतून त्यांनी इथं व्यक्त झाले, कमी किमतीला या ठिकाणी व्यक्त झालेत. त्यानंतर गाडगे साहेब म्हणले हे मित्र जर असे बोलत असतील तर आज मी काय बोलणार. मी गाडगे साहेबांना काही बोलणार नाही, त्यांना सुद्धा काही बोलणार नाही. त्यांची चूक नाही आणि गाडगे साहेबांची चूक नाही. चूक याचीच आहे की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर मी मोबाईलवर दिली, ही माझी चूक आहे. आणि त्यानंतर त्यांना सुरुवातीला सांगितलं होतं की समोर येऊन प्रत्येक गोष्टीला आपण सुरुवात करू. तर मंडळी त्या गोष्टी त्यांच्या चुकलेल्या नाहीत. चूक माझी, मोबाईलवर मी प्रश्नाची उत्तरं दिली. पण असं घडलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि गैरसमज करून घेणाऱ्यांनी लक्ष ठेवा, हा व्हिडिओ बघा. खरंच माझं चुकलंय का ते येणाऱ्या माणसांचं चुकलंय. आणि त्यानंतर आता तुम्ही खरंच जातीवंत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त होऊ शकता की बाबा ह्यात नेमकी चूक कोणाची आहे. तर हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग आहे, खूप महत्वाचा आहे. दुसरा भाग ऐकायला, अनुभवायला विसरू नका. कारण गाडगे साहेब आल्यानंतर माझ्या आयुष्यात काय बदल झाला किंवा गाडगे साहेब आल्यानंतर माझ्या आयुष्यात माझी काय जाणीव झाली किंवा गाडगे साहेबांनी सुद्धा मुलाखतीमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये व्हिडिओ चालू असताना सुद्धा माझ्यासोबत संवाद केलेला आहे. तर तो माझ्या स्वतःच्या जागृतीसाठी संवाद केलाय. त्यासाठी मी गाडगे साहेबांचं मनापासून मी आभार मानतोय. आणि दुसरा जो भाग आहे तो बारकाईनं अनुभवायला विसरू नका आणि शेवटपर्यंत ऐका. आणि ज्यांना खरंच जगाच्या कल्याणासाठी व्यक्त व्हायचंय, कमेंट करायचे, त्यांनी कमेंट करायला, व्यक्त व्हायला विसरू नका. कोणाचाही चॅनल असू द्या, वास्तव पद्धतीने जर काम करत असेल तर तुम्ही वास्तव पद्धतीनं व्यक्त व्हा.